नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि टॉक टाइम मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मेकअपच्या टिप्स. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. आपल्या मूळच्या सौंदर्यात भर घालतो तो मेकअप. मात्र यासाठी सौंदर्य प्रसाधनाचं योग्य ज्ञान असणं जरुरी आहे. अन्यथा हाच मेकअप चार चौघांमध्ये आपलं हसू करू शकतो. आणि म्हणूनच आज टॉक टाइम मध्ये आपल्याला मेकअप टिप्स द्यायला आल्यात ब्युटिशियन धनश्री ओक. धनश्री, तुझं IBN लोकमत मध्ये स्वागत. नमस्कार. धनश्रीला तुम्हालाही जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. धनश्री, मी आता असं म्हटलं की प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. आणि मग ते कसंही असू दे, अगदी ऑफिसमध्ये असू दे किंवा कार्यक्रमासाठी असू दे, मला वाटतं मेकअप ही सगळ्यात मोठी महत्वाची अशी गोष्ट आहे. हो, मेकअपने खूप आपला आत्मविश्वास वाढतो आणि एक जगात वावरण्यासाठी जो आत्मविश्वास महत्वाचा असतो तो आपल्याला मिळतो. आणि साधारण बऱ्याच जणांना डोळ्याखाली काळं असतं किंवा पिंपलचे स्पॉट्स असतात. तर जनरली ते आपण झाकण्यासाठी त्या मेकअपचा आपण वापर करू शकतो. म्हणजे एक चार चौघात आपलं एक इम्प्रेशन म्हणतो तसं, की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तसं मेकअप व्यवस्थित करून गेलं किंवा हेवी नाही पण जो सूट होईल आपल्याला असा मेकअप करून गेलं तर नक्कीच फरक पडू शकतो. आणि मला वाटतं आज धनश्री पर्सनॅलिटीचं जग आहे. म्हणजे आज व्यक्तिमत्व मेन काय आहे हल्ली, की पर्सनॅलिटी आपली इतकी चांगली पाहिजे की त्याला हल्ली खूप महत्व आहे. म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी चांगली असेल, त्यात मेकअपची जोड असेल तर खूपच फरक पडू शकतो काम आपल्या ह्याच्यात. पण मग ह्याच्यात पण वेगळे पण असेल की म्हणजे मला ऑफिसला जायचंय, मग ऑफिशियल आम्ही कशा प्रकारे मेकअप करावा? हो, ऑफिसच्या वेळेला साधारण आय मेकअप आणि लिपस्टिक ह्याच्यावर भर द्यावा. कारण खूप हेवी रूज किंवा एकदम हेवी आय शॅडो लावल्या तर इतकं ते चांगलं दिसत नाही. पण तेच जर आपण पार्टीला किंवा लग्नाला वगैरे जाणार असू तर संध्याकाळच्या पार्टीजना जायचं असेल तर ब्रॉन्झ सिल्वरमध्ये आपण मेकअप करू शकतो. सकाळी जर जायचं असेल तर आपल्याला लाईट किंवा कुठची जे आपण कलरच्या साड्या नेसतो त्याप्रमाणे थोडासा लाईट मेकअप करू शकतो किंवा थोडं गोल्डनचं पण आपण टच देऊ शकतो. पण सकाळच्या साधारण लग्नाला आपण तशा साड्या नेसून जातो. पण संध्याकाळी साधारण वेस्टर्न आउटफिट असेल किंवा संध्याकाळच्या पार्टीजना जायचं असेल तर सिल्वर, गोल्डन, सिल्वर आणि ब्रॉन्झ असं आपण करू शकतो मेकअप. आणि ऑफिसमध्ये जे नॉर्मल आपलं वेअरिंग असतं, म्हणजे कधी पंजाबी घालतो कधी वेस्टर्न घालतो, तर पण अशा वेळेला त्याप्रमाणे मेकअप चेंज करायचा असतो. हा, त्याप्रमाणे चेंज करू शकतो. म्हणजे ड्रेस प्रमाणे तर आपण लिपस्टिक लावू शकतो, पण मेन आय लायनर आणि मस्करा हे खूप महत्वाचं आहे ऑफिसच्या मेकअपसाठी. मी त्या मेकअपसाठी आयलायनर आणि मस्करा हे महत्वाचं आहे. त्यात तुम्ही खूप हेवी आयशॅडो नाही लावून जाऊ शकत. किंवा न्यूट्रल कलरची हल्ली फॅशन आहे. न्यूट्रल कलरमध्ये तुम्ही एकदम लाईट ब्राऊन किंवा अशा आयशॅडोचा तुम्ही वापर करू शकता. आणि मेन मेकअपचा बेस आहे फाउंडेशन, तर ते तुम्ही व्यवस्थित योग्य तऱ्हेने निवड करायला लागते फाउंडेशनची. आपण प्रश्न घेतोय विजय उपाध्यायांचा सोलापूरवरून. विजय, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हे वयाचं जे 60 वर्ष झाल्यानंतर माणसाला जे सुरकुत्या येतात तोंडावरती, तर त्याला आता नवीन याच्यामध्ये जे बाबा हे केमिकल वापरा किंवा हे क्रीम वापरा याच्यानं सुरकुत्या कमी होतील, तर हे याच्यानं काही खरोखरीच उपयोग पडतं का? काही ऍडव्हर्टाइजमेंट लोकांना घ्यावं म्हणून केलेलं आहे? पण आपण आता मेकअपचा विषय चालू आहे, पण मला वाटतं त्यांचं म्हणजे एक सुरकुत्या हा जो विषय आहे, वयानुसार सुरकुत्या येतात, तर अशा वेळेला त्या प्रोडक्टचा कशा प्रकारे वापर करू शकतो आपण? म्हणजे सुरकुत्या ह्याच्यासाठी आपण मॉइश्चरायझरचा वापर करू शकतो किंवा हल्ली फेस लिफ्टिंग आणि असं असतं. तर मेकअपचा सुद्धा वापर करून आपण सुरकुत्या त्या आपण हाईड करू शकतो. मेकअपचा वापर करून सुद्धा करू शकतो किंवा ट्रीटमेंट्स असतात हल्ली, त्याचा उपयोग नक्की जरूर होतो. पण मला वाटतं ट्रीटमेंट जर जास्त परवडण्यासारख्या नसतील, कदाचित वेळ जास्त लागत असेल, तर मेकअप अशी गोष्ट आहे की एखाद्या समारंभाला आपण व्यवस्थित मेकअप केला तर कुठेतरी छान दिसू शकतो. थोड्या वेळात पटकन आपण आपलं एनहान्स करू शकतो चेहरा आणि आपलं इम्प्रेशन मग चांगलं होतच. आपण पुढचा प्रश्न घेतोय सुबरखा बाहेती यांचा अहमदनगरवरून. आपला प्रश्न विचारा. मॅडम, मेकअपसाठी प्रोफेशनली कुठले प्रोडक्ट यूज करू शकतो आपण? साधारण इंडियनमध्ये आपण इंडियन प्रोडक्ट्स चांगल्या कंपनीचे घेऊ शकतो आणि इम्पोर्टेडमध्ये तर बरीच रेंज आहे. साधारण एक बघायला गेलं तर एका लिपस्टिकमध्ये सुद्धा आपला सगळा मेकअप होऊ शकतो. म्हणजे ते लिपस्टिकचं आपण वापर हलक्या हाताने केला तर ते आयशॅडो म्हणून लावू शकतो. जरा डार्क लावली ब्रशनी लावू शकतो तर ते आपण लिपस्टिकचा वापर करू शकतो.
आणि त्याचा रूजही वापर करू शकतो. म्हणजे मेकअप म्हटलं की सगळं साहित्य आपल्याकडे हवंच असं नाही, आणि ते आपण आपल्यावरच करून करून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला नक्की काय सूट होतंय ते. म्हणजे इतरांनी सांगण्यापेक्षा खरं आपण आपलेच मेन ब्युटिशियन असतो, तर आपण आपल्यावरच वेगवेगळे घरी पार्टीला जायच्या आदल्या दिवशी एक थोडासा मेकअप करून बघितला तर आपल्याला आयडिया येते की आपल्याला नक्की काय सूट होतंय. म्हणजे असं नाही की महागातल्या वस्तूच घ्यायला पाहिजेत इम्पोर्टेड. इंडियामध्ये पण खूप चांगली रेंज आहे मेकअपच्या सामानांची, तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो. एक थोडक्यात म्हणजे मी सुंदर स्वतःला दिसते का हे सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर आहे. आपण प्रश्न घेतोय पुढचा अपेक्षा खर्डे यांचा अकोल्यावरून. अपेक्षा, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅम. माझा रंग सावळा आहे. तर मी कोणतं कॉम्पॅक्ट वापरावं? साधारण कॉम्पॅक्ट वापरताना आपल्या त्वचेचा जो रंग असतो त्याच्यापेक्षा एकच थोडी डार्कर शेड कॉम्पॅक्ट तुम्ही घ्या. कारण जर तुम्ही लाईटर शेड, खूप जणांना असं वाटतं की मेकअप केलं की गोरच दिसायला पाहिजे आपल्याला, तर ते खूप चॉकी दिसतं आणि फार असं विदूषकी तो मेकअप दिसतो. तर त्यामुळे आपल्या स्किनपेक्षा थोडी डार्कर शेड वापरली तर ती डार्कर शेड आणि आपल्या स्किनचा टोन हे पूर्ण मर्ज झाल्यावरती आपला जो चेहरा दिसतो तो जास्त खुलून येतो. पण मग ह्याच्यात एक बेसिक मेकअप जर करायचा असेल मला, म्हणजे बेसिक मेकअप म्हणजे काय? बेसिक मेकअप म्हणजे मेन त्यात फाउंडेशन येतं, आयलायनर, आय शॅडो, लिपस्टिक आणि रूज, हे मेन बेसिक आहे, आणि पावडर. पण पावडर म्हटलं की बरेचदा लोकांना वाटतं पिंक आहे पावडर किंवा पांढरी, तर तसं नाही. साधारण ती येल्लोइश, लाईट येल्लो मध्ये जी पावडर असते ज्याला आम्ही प्रोफेशनली ट्रान्सलुसंट पावडर म्हणतो, तर ती लावूनच मेकअप जास्त खुलतो. त्यामुळे हे 4 मेन बेसिक गोष्टी आहेत. आपण पुढचा प्रश्न घेतोय विद्या पिंटो यांचा गोव्यावरून. विद्या, आपला प्रश्न विचारा. विद्या, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सुद्धा एक ब्युटिशियन आहे, पण मला जरा ब्रायडल मेकअप टिप्स हवी होती. म्हणजे ब्रायडल मेकअप मी अजून केला नाही मेकअप, पण त्याचे जे बेसिक्स आहे म्हणजे स्किन टोन वरून कुठच्या कुठच्या प्रकारचे मेकअप कसा करायचा ब्रायडलसाठी, तर त्याच्याबद्दल थोडी टिप्स द्याल का? ब्रायडल मेकअप करताना मेन आपल्याला बघायचं असतं की ती लग्नाची जी मुलगी असते ती स्टेजवर उभी राहणार असते, त्यामुळे आपल्याला लाईट मेकअप करून चालत नाही. कारण तिच्यावर इतके लाईट्स पडतात आणि पूर्ण ती फुल तयार होते. त्यामुळे अंडर आईज ते मेन आपल्याला झाकायला लागतात. तर त्याच्यात मेन येल्लो कलरचे फाउंडेशन मिळतं, तर ते अंडर आईजना किंवा तिचे जर कुठे डाग असतील, पिगमेंटेशन असेल तिला, तर ते झाकण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. आणि फाउंडेशन म्हटलं तर पॅन स्टिक मिळते, तर पॅन स्टिकचा वापर करून तुम्ही त्वचेनुसार सिलेक्ट करून तुम्ही वापर करू शकता. कारण जनरल मेकअपमध्ये पॅन स्टिक वापरता येत नाही, प्रोफेशनल्सच पॅन स्टिक वापरू शकतात. पुढचा प्रश्न घेतोय कृष्णा तिवारी यांचा अकोल्यावरून. आपला प्रश्न विचारा कृष्णा. मॅडम नमस्कार. मॅडम नमस्कार. मॅडम मी 19 वर्षाचा आहो, आणि मला सर्वात मेन गोष्ट माझी जे स्किन आहे, माझं चेहऱ्यावर ऑइली स्किन आहे. बरं. तो ऑइली स्किनवर आणि मला थोडे मुरुमही आहे. तरी मी ऑइल कमी करण्यासाठी मी आता जे मार्केटमध्ये फेअर अँड लवली वगैरे ऑइल कमी करण्यासाठी जे क्रीम आहे मी वापरू शकतो काय? आणि याच्यामुळे जर मी वापरला तर माझे ते मुरुम मारतील काय, हे मला विचारायचं होतं. मेन पिंपल्ससाठी मेन आपली मेन तब्येत किंवा आपलं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम असते त्यावर खूप अवलंबून असतं. आणि चेहरा नेहमी सकाळ संध्याकाळ, ज्यांची स्किन ऑइली असते त्यांनी सकाळ संध्याकाळ फेसवॉश वापरायला हरकत नाही, किंवा घरच्या घरी म्हणजे आपण बेसन किंवा असं वापरू शकतो. आणि त्या मेकअप जर तुम्हाला जर करायचा असेल तर तो पूर्ण असा ड्राय मेकअप तुम्हाला करायला लागतो. म्हणजे त्यात मॉइश्चरायझर असेल असा मेकअप करून तुम्हाला चालणार नाही, त्याने तुमची स्किन आणखीन ऑइली होईल. धनश्रीकडून मेकअपच्या टिप्स आपण अजूनही घेणार आहोत, पण टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022 668 99204.